गावात होळीची तयारी जोरात सुरू होती. प्रत्येक गल्लीबोळात लोक आनंदाने तयारी करत होते. रंग, गाणे आणि होलिका दहन हा उत्साह सर्वत्र दिसत होता. परंतु यावेळी काहीतरी वेगळे घडणार होते, ज्याने सर्व गावकऱ्यांचे मन बदलून टाकले. राघव आणि त्याचे मित्र दरवर्षी होळीला मोठा उत्सव साजरा करायचे. परंतु यावर्षी त्यांच्या लक्षात आले, दरवर्षी होळी जाळताना किती झाडे कापली जातात. यामुळे पर्यावरणावर परिणाम होतो, पण कोणीच त्याकडे लक्ष देत नव्हते. राघवने आपल्या मित्रांना विचारले, आपण काहीतरी वेगळं करूया का यावेळी? सगळे मित्र गोंधळले. रामू म्हणाला, म्हणजे काय? होळी तर जाळलीच पाहिजे ना? राघव हसला आणि म्हणाला, हो, पण आपण झाडं तोडण्याऐवजी कशाचा वापर करू शकतो? ही काहीतरी नवीन कल्पना होती. त्यांनी गावच्या वडीलधाऱ्यांशी चर्चा केली आणि शेवटी ठरवलं की यावेळी कोरड्या लाकडांऐवजी गव्हाच्या काड्या, वाळलेली पाने आणि नैसर्गिक वस्तू वापरून होळी जाळायची. होळीच्या दिवशी सगळे लोक जमले. मोठा उत्सव साजरा झाला, पण यावेळी कुठलेही झाड तोडले गेले नव्हते. सगळ्यांनी आनंदाने रंग खेळले आणि एका नवीन विचाराने गावात बदल घडवला. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना शिकवते की सण साजरा करताना आपण निसर्गाचा विचार करायला हवा. परंपरा जपत नवीन बदल स्वीकारले तरच खरी प्रगती होईल.